नमस्कार, कसे बरे ना? बरेच असतील, मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता। हे बघा, आपल्याला बनवायचा आहे आज हा कढीपत्ता एवढा। या कढीपत्त्याची छान अशी केसांसाठी चांगला असते हा कढीपत्ता। याने केस गळत नाही, हा कोणत्याही प्रकारे खाल्ला गेला पाहिजे। याने केस गळत नाही, हा पोटात जायला पाहिजे रोज, म्हणून याची बनवायची आपल्याला चटणी। म्हणजे तुम्ही पण बनवा, तुमचे केस गळणार नाही। हे जवळजवळ 6 महिन्यानंतर फरक पडतो। 6 महिने एकसारखं कंटिन्यू खाल्लं जेवणामध्ये तर तुमचे केस गळणार नाही आणि तुम्हाला सवय होऊन जाईल मग रोज खाण्याची। तुमचे केस एकदम चांगले आणि छान राहतील। त्याच्यासाठी हा एवढा कढीपत्ता घेतलाय मी। आणि हे बघा, या मिरच्या घेतल्या आहे, हा एवढा लसूण आणि हे शेंगदाणे आणि हे जिरं आहे एवढं, आणि हे एवढी तीळ आहे। तर आता हे आपण एक एक सगळं भाजून घेऊ। हे बघा, मी तीळ टाकली याच्यामध्ये। छान अशी कढीपत्त्याची हिरवीगार मस्त चटणी करू आणि डब्यात भरून ठेवू। जास्त नाही करायची, 5-6 दिवस पुरी एवढीच चटणी करायची। जास्त केली काय मग तिचं ते कढीपत्त्याचं कमी होऊन जाते, त्याची पावर कमी होऊन जाते कढीपत्ता, म्हणून जास्त बनवून ठेवायची नाही। आणि 8 दिवस 10 दिवस पुरी अशीच चटणी बनवायची, ताजी ताजी बनवायची आणि ताजी ताजी खायची। रोज आपल्या जेवणामध्ये कढीपत्ता पोटामध्ये जायला पाहिजे, असं बनवायला पाहिजे। हे बघा, या तीळचा आता आवाज येतोय का? चटक चटक। जास्त होऊ पण द्यायची नाही आणि जास्त करपू पण द्यायची नाही आणि जास्त होऊ पण द्यायची नाही, कारण हे याची चव चालली जाईल आणि हे करपून जाईल। ती चटणी बी करपेल लागते। भाजून घेतले, या असे चांगले खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाणे। आता मी मिरच्या टाकल्या याच्यात। आता हे मिरच्या पण आपण असे छान भाजून घेऊ, अशा कडक व्हायला पाहिजे, अशा भाजून घेऊ। गरम झाल्या म्हणजे थंड्या झाल्या म्हणजे त्या कडक होतील। आता मी शेंगदाणे भाजून घेतले, मिरची भाजून घेतली, तीळ भाजून घेतली। आता हा कढीपत्ता, गॅस मी बारीक केलेला आहे, कढई गरम झालेली आहे। आता हा कढीपत्ता आपण याच्यात कडक करून घेऊ। याच्यावर जे पाणी आहे ना ते पण चांगलं होऊन जाईल, नितरून जाईल आणि हा कढीपत्ता छान आपण कडक करून घेऊ। मस्त बारीक गॅसवर हलवून घेऊ। याला बारीक गॅसवरच भाजायचं, छान भाजल्या जातो मस्त कडक। मोठा गॅस याला करायचा नाही। जास्त दिवसाची चटणी बनवायची नाही, कमीच दिवसाची, कारण हे याच्यामधलं जे व्हिटॅमिन असते ते टिकून राहेपर्यंत आपल्या पोटात गेलं पाहिजे। आणि ते जास्त दिवसाची तुम्ही बनवली तर ते याच्यातलं व्हिटॅमिन खलास होईल, त्याचा काही उपयोग होणार नाही। झालाय कढीपत्ता, हे बघा कसं कडक झाला, असा कडक व्हायला पाहिजे, असं मस्त व्हायला पाहिजे। हा आणखी थंडा झाला की आणखी होईल। आता आपण याला या चाळणीमध्ये काढून घेऊ आणि तो थंड होईल। मग याच्यात ह्या मिरच्या टाकल्या मी आणि याच्यात मीठ टाकून घ्यायचं। हे मीठ टाकलं आणि हे जिरं पण टाकून घेते, म्हणजे बारीक व्हायला पाहिजे या मिरची सोबत।
आणि नंतर हा शेवटी लसण टाकीन. मी साली सगळं टाकते. तुम्हाला नाही आवडलं तर हे साल काढून घ्यायची शेंगदाण्याची. मी शेंगदाणे साली सगळं टाकते. टाकून घेऊ. ही भाजलेली तीळ हे पण टाकून घेते. हे बघा हे छान झालेलं आहे. हे काढून घेऊ आपण. आणि आता हा कढीपत्ता टाकून घेऊ. हा पण टाकून घेऊ. मस्त कडक झालाय. आता सगळा कढीपत्ता मावतोय याच्यामध्ये. हे बघा हा कढीपत्ता पण बारीक झालाय. हे चटणी पण बारीक झाली आहे. आता आपल्याला हा लसण बारीक करून घ्यायचा आहे मोठ्या भांड्यामध्ये. हे मोठं भांड आहे. मी ते छोटं भांड्यात थोडं थोडं बारीक करून घेतलं. आता हे मोठं भांड्यामध्ये. आता हा लसूण बारीक झालाय. याच्यात आपण हा कढीपत्ता टाकून घेऊ. म्हणजे हे मोठ्या भांड्यामध्ये सगळं एकजीव होऊन जाईल. सगळी चटणी पण मी याच्यात टाकून घेतली. सगळं टाकलं आता एकत्र. आता याला थोडं गरम करून घेऊ. म्हणजे ही एकजीव होईल. छान अशी हिरवीगार चटणी तयार झाली. हे बघा. आता आपण काय करू, याला थोडंसं तेल टाकून याला फिरवून घेऊ. किंवा असंही कोणाला आवडत असेल तर असं बी कच्चं तेल टाकून याच्यावर खाल्लं तर चालेल. मी कढईमध्ये तेल टाकले थोडंसं आणि कढई तापलेली आहे. आता आपण ही चटणी आहे ना याच्यात टाकून घेऊ.
मी गॅस बंद केलेला आहे आणि ही चटणी छान झालेली आहे. हे बघा. अशा प्रकारे मी तुम्हाला कढीपत्त्याची चटणी बनवून दाखवलेली आहे. ही चटणी खूपच छान झालेली आहे आणि केसांसाठी वरदान आहे. ही खूप छान झाली आहे. आता ही थंडी झाली की बरणीत भरून ठेवायची आणि रोज जेवणाबरोबर थोडी 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 खायची. अशी चटणी तुम्ही पण बनवा, तुम्ही पण खा आणि केस वाढले की मला सांगा बरं का. आणि कमेंटमध्ये सांगा हिच्यामध्ये कशी झाली चटणी, तर मला कमेंटमध्ये सांगा. मस्त. हे 8 दिवस बी नाही पुरणार, 8 दिवस नाही पुरणार, इतकी छान झालेली, खूपच सुंदर.